मी विरू तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा कोकण आणि मी या चॅनलच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो। तर सकाळचे 4:30 वाजले आहेत आणि ज्या गोष्टीची इतके दिवस मी वाट बघत होतो ती गोष्ट फायनली आज पहाटे हनुमान जयंतीच्या दिवशी झाली आहे। तर मंडळी, गाय आपली वासरू देणार आहे, गाय आपली वेळणार आहे हे मला माहिती होतं आणि ह्या 2 दिवसात वेळणार आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी मी तासा दीड तासाचे अलार्म लावून उठत होतो, चेक करत होतो आणि तसाच माझा अलार्म होता 4:30चा आणि उठून बघतो तर काय, आपल्या गाईने जवळपास अर्ध्या तासापूर्वीच एका छोट्याशा वासराला जन्म दिला होता। आणि सांगायची गोष्ट म्हणजे वासरू स्वतः उभं राहिलं होतं आणि गाईचं दूध पित होतं। तर आता अर्धा तास त्या वासराची सगळी जे काय करायचं असतं गाय व्याल्यावर ते सगळं केलं आहे आणि आता तुम्हाला दाखवतोय पहाटे 5 वाजता की आपल्या गाईने वासरू दिलंय आणि काय दिलंय ते बघा। समोर गाय आणि हे छोटं वासरू। तर आता हे बघा, एवढं बघा की आपल्या गाईने वासरू दिलंय आणि पहाटेची वेळ आहे, थोड्या वेळाने उजाडेल वर बघा। 5:30 वाजले आहेत, सध्या 6 वाजेपर्यंत उजाडेल आणि त्यावेळी मी पूर्ण गाय आणि वासरू तुम्हाला दाखवतो। तर मंडळी, थोडं उजाडलंय, 6-6:30 वाजले आहेत आता सकाळचे आणि समोर बघा आपली गाय, गावठी गाय पारू। अजून बघा मागे बघू शकता वार वगैरे काय पडलेली नाही आहे। वार पडण्यासाठी खास तिला गूळ खायला दिलं होतं, त्यानंतर जास्वंदीची फुलं दिली होती आणि बांबूची पानं, तसंच सुकं गवत, म्हणजे वार पडायच्यासाठी आमच्या जुन्या जाणत्यांनी जे काही सांगितलंय ते सगळं काही हिला आता खायला दिलंय, त्यामुळे वार लवकर पडेल। आणि इथे आता मस्तपैकी दूध वगैरे ह्याने पण वारेवरचं पिलंय आणि मस्तपैकी आता त्याला पण सुस्ती चढली आहे। छोटं बाळ आपल्या गाईचं 3रं वासरू। याआधी आपल्या गाईने 2 वासरं दिले आहेत, 2 वितत दिले आहेत आणि आता हे 3ऱ्या वेळचं वासरू। पण काय दिलंय, पाडा दिलाय की पाडी दिली आहे, वासरू दिलंय, हे तुम्हाला मी आता सांगणार नाही, हे सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटाला। आणि मित्रांनो, ज्यावेळी वासरू जन्माला येतात त्यावेळी त्याचे जे हे खूर असतात त्याच्यावर एक गर असतो, तो गर मऊ असतो सुरुवातीचे एक 15-20 मिनटं आणि त्या 15-20 मिनटात कापायचं असतं। तर मी तो काळोख असल्यामुळे तुम्हाला त्यावेळी दाखवला नव्हता, तर सुरीने कापून घेतलंय थोडं आणि त्याचप्रमाणे इथली छोटी नखं असतात ही पण थोडी सुरीने कापून घेतली आहेत, कारण पुढे जाऊन मग त्यांच्या नख्या जास्त वाढत नाहीत आणि त्यांना चालण्यासाठी, उभं राहण्यासाठी त्रास होत नाही। जर का हे नख्या कापल्या गेल्या नाहीत तर पुढे जाऊन त्या वासराला चालण्यासाठी किंवा त्याची नखं पुन्हा वाढल्यामुळे त्रास होऊ शकतो मंडळी। तर सध्या हे पिल्लू छोटं आपलं या ठिकाणी मस्त गोंत्यावरती बसलं आहे आणि सुस्ती चढली आहे बघा, त्याच्या पण अंगात दूध पिऊन मस्त दूध पिलं त्याने। आणि समोर आपली गाय खाते आहे गवत, बांबू वगैरे, आणि आता आपण तिची वार पडण्याची वाट बघणार आहोत आणि वार पडल्यानंतर पुढे काय करणार आहोत ते पण थोड्याच वेळात तुम्हाला बघायला मिळेल मंडळी। आता आपण वार पडायची वाट बघूया। आणि हा आपला खुटवाडा उन्हाळी, इथे मस्त आपल्या बाकीच्या पाड्या बांधलेल्या असतात, पण जसं गाईने वासरू दिलं तसं मी पाड्यांना बाहेर बांधलं नेऊन झाडांना। आणि आता थोड्याच वेळात मंडळी वार पडेल, त्यामुळे लगेचच वार पडल्यानंतर काय केलं जातं ते तुम्हाला दाखवतो। तर मंडळी, आता गाय बसली आहे आणि ही बघा वार बाहेर पडते आहे। तर वार म्हणजे ज्यामध्ये वासरू तयार होतं, ज्याला प्लेसेंटा म्हणतात इंग्लिशमध्ये, तर तो भाग असतो जो गाईच्या पोटातून ॲटोमॅटिकली बाहेर येणं खूप महत्त्वाचं असतं मंडळी। जर का ही 2-4 तासात आली नाही बाहेर तर आपल्याला डॉक्टरला बोलवून ती काढून घ्यावी लागते। पण आपल्या गाईचं संगोपन आपण चांगलं केलं होतं, त्यामुळे वार ती बघा आपोआप बाहेर आली आहे। सो आता ती वार गाईला खायला न देता, गाईला चाटायला न देता ती पटकन मला आता जाऊन उचलावी लागेल आणि नेऊन एका खड्ड्यामध्ये पुरून टाकावी लागेल। तर आपलं पिल्लू बघा छोटं उठून उभं राहिलं आहे, त्याने दूध पिलं आहे, त्यामुळे त्याला आता ताकद आली आहे। तर त्यानंतर आता वार पडल्यानंतर काय करायचं आहे ते आता तुम्हाला थोड्याच वेळात समजेल मंडळी। तर आता मी ही वार घेणार, नेऊन खड्ड्यामध्ये पुरणार, त्यानंतर या पूर्ण जमिनीची जागेची स्वच्छता करणार
आणि त्यानंतर आपल्याला गाईला गरम पाण्याने आंघोळ घालायची आणि स्वच्छ करायचं आहे. तर थोड्या वेळात दाखवतो मी कशी आंघोळ घालतो, कसं गाईला धुतोय ते. चला. तर मंडळी, कामाच्या गडबडीमध्ये सर्व कामं उरकता तुम्हाला दाखवायला काही भेटलं नाही. तर गाईला आंघोळ घातली वार पडल्यानंतर, आणि त्यानंतर काय केलं तर तिला पेन होत असतं, दुखत असतं. तर त्यामुळे तिला हळद आणि वेखंड हे मिक्स करून मस्त तिच्या मागच्या बाजूला लावलं, आणि त्यानंतर पहिला चीक गाईचा काढायला घेतला, आणि वासराला पण पुन्हा एकदा चीक पाजला. ज्यावेळी वार पडली नव्हती त्यावेळी वारेवरचा थोडाफार चीक पाजला होता, पण आता यावेळी आणि चीक पाजला आहे, आणि आता जे आपलं वासरू आहे ते पूर्णपणे सुकलं आहे. तर चला बघू. सकाळी सकाळी आपल्या कोंबड्या पण कामाला लागल्या आहेत, आणि इथे बघा आपलं छोटं डॉन. तर चला आता तुम्हाला सांगूया काय आहे. तर गाईने आपल्या म्हणजे पाडा दिला आहे, आणि अजून पण तसा पूर्ण सुकला नाही आहे पाडा, थोडाफार ओला आहे. आणि बघा मस्त लाल रंगामध्ये पाडा आला आहे, आणि मला वाटतं साईवालचं सिमेंट दिलं होतं डॉक्टरांनी. सो साईवाल क्रॉस हा पाडा आला आहे, आणि समोर आपली गाय. तर मंडळी चीक काढला, पण मी जास्त चीक काढला नाही, कारण पहिला दुधावरचा हक्क हा ह्या छोट्याचा आहे, ह्या पाड्याचा आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं त्याला चांगला चीक, चांगलं दूध पाजायचा प्रयत्न केला, आणि जास्त नाही, थोडंसंच दूध गाईचं मी पहिला चीक हा थोडासाच काढला. तर गाय बघा पूर्ण मागे हळद वगैरे लावली, आणि गाय थोडी आता बेचैन झाली आहे. तिला मस्त नाचणीचा सुका चारा ताड घातली आहे, तर ती खाते आहे. आणि बेचैन कशासाठी, तर आपल्या ज्या पाड्या बाहेर काढून बांधल्या होत्या त्यांना मी नेऊन सोडलं आहे चरायला, तर त्या गेल्यात. त्यामुळे गाय थोडी गडबडल्यासारखी झाली आहे. पण बघा आता आपला छोटा पाडा मस्तपैकी दूध वगैरे खाल्लं, त्यानंतर बराच वेळ झोपला, दूध त्याला लागलं वाटतं. आणि गाय पण आपली इथे आहे, आणि थोडीशी बेचैन बघा इकडे तिकडे थोडी धडपड करते आहे. काय नाही, थोड्या वेळाने शांत होईल, नॉर्मल होईल, बसेल वगैरे गाय. आणि आता ती बघा गडबड करते आहे थोडीफार. आणि पुन्हा एकदा आपला छोटा डॉन पाडा बघा, आणि कमेंटमध्ये तुम्ही याच्यासाठी नावं मंडळी सुचवू शकता. एखादं चांगलं नाव आपण या पाड्याला ठेवू. तर अशा प्रकारे बघा गाय मस्त माया करते आहे पाड्याला आपल्या छोट्या. आणि सध्या त्याला बांधलं आहे, कारण जर त्याने जास्त दूध पिलं तर त्याला पचनाचा वगैरे त्रास होऊ शकतो, तो आजारी पडू शकतो. आणि बांधलं आहे कुठे, तर पायाला छोटा कपड्याचा दोर बांधला आहे, कारण गळ्याला सुरुवातीला आपल्या इकडे बांधत नाहीत, कारण त्याला गोळ वगैरे लागू शकतो, गळ्याला फास वगैरे लागू शकतो. त्यामुळे सुरुवातीचे 2-3 दिवस पायालाच बांधतो, आणि त्यानंतर थोडं ते ॲक्टिव्ह झालं चांगलं की मग वासराला गळ्यात छोटी दावा आणून बांधायचं. तर बघा मस्तपैकी आपला पाडा, आणि ही आपली गाय. तर पुढे हळूहळू कसं दूध देते, किती लिटर दूध देते, हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे इतरसुद्धा आपल्या गाई गुरांचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच. त्यामुळे कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. धन्यवाद.